कुणाचा मध्ये महाराष्ट्रातले 8 दिग्गज नेते जे महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण बदलवू शकतात आपल्याला भेटणार आहेत। आजच्या दिवशी महाराष्ट्राचे असेच एक नेते जे जनतेतून लोकनेते म्हणून वर आले आणि त्यांनी पाहता पाहता महाराष्ट्रामध्ये लोकप्रियता संपादन केली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर पाटील आज महाराष्ट्र कुणाचा मध्ये जनतेने महाराष्ट्र त्यांचा म्हणजे त्यांच्या पक्षाचा असं का म्हणावं याबद्दल बोलणार आहे। नमस्कार आबा। नमस्कार। महाराष्ट्रामध्ये फार थोडी माणसं आता नव्या पिढीमध्ये अशी असतील की एवढ्या छोट्या गावातनं एवढ्या खालून शून्यातून वर येऊन एवढ्या महत्त्वाच्या पदावर आणि ते सुद्धा लोकांच्या मनामध्ये आदर प्रेम आणि विश्वास संपादन करून या पदावर बसतील। खरं तर हे एक आश्चर्यकारक आहे तुमचं आयुष्य, म्हणजे त्याच्याबद्दल बोलायला अनेक खंड अपुरे पडतील असं आयुष्य तुम्ही जगलेलं आहात। परंतु गेले 10 वर्ष जी सत्ता तुम्ही राबवता आहात, तुम्ही सत्तेचे भाग आहात, त्यामुळे एक सर्वसाधारणपणे भारतामध्ये एक परिस्थिती अशी आहे की सत्ताधीश जो आहे तो कितीही चांगला असला तरी 5 वर्षानंतर अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर म्हणून अप्रियता प्राप्त करतो। सुदैवाने तुम्हाला मागच्या इलेक्शनमध्ये त्या 5 वर्षानंतर अजून एक जीवदान मिळालं, म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमच्या पक्षाला आणि तुमच्या मित्र पक्षाला, आणि अजून 5 वर्षाची आता मुदत मिळाली। आता पुढच्या इलेक्शन येऊ घातलेले आहेत। मला सांगा की यानंतरच्या काळामध्ये जनतेने तुमच्याबद्दल सुखी आनंदी आणि मत द्यावं असं का? एकतर महाराष्ट्र भावनेच्या आहारी जाऊन वाहत जात नाही, महाराष्ट्र विचारांनी जातो। याच राज्यामध्ये भाजप शिवसेनेचं राज्य असताना त्यांनी राज्याचं किती नुकसान केलं होतं, विकासाच्या प्रश्नात आर्थिक प्रश्नामध्ये कसं राजकारण आणून भविष्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राची कशी जडणघडण बिघडेल अशा पद्धतीची व्यूहरचना आणि काम त्यांनी केलं होतं। त्यावेळी त्यांना पूर्णपणे विश्वास होता, म्हणून 5 वर्ष संपायच्या आत त्यांनी राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका लावल्या होत्या। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोक आपल्याला निवडतील असं त्यांना वाटलं होतं, पण महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांचा अंदाज सपशेलपणाने खोटा ठरवत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये सत्ता दिली होती। आज महाराष्ट्रापुढे ज्या समस्या आहेत, ज्या लोकांच्या पुढे अडचणी आहेत, या अडचणींचा विचार करताना या अडचणी सोडवण्याचं सामर्थ्य विचारानं ध्येयानं पुढे जाणारे पक्षच करू शकतील। केवळ जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे आणि भावनात्मक आवाहन करणारे पक्ष अशा विकासाच्या गोष्टी करू शकत नाहीत, हे महाराष्ट्रातल्या जनमानसाला चांगलं माहीत असल्यामुळं माझी निश्चितपणाने खात्री आहे की आज महाराष्ट्रामध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांचं राज्य आहे। भविष्यामध्ये सुद्धा जातीयवादी शक्तींचा मुकाबला करत या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समर्थन देतील। काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये नाराजी असली, विजेसारख्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये कमतरता असली, काही नैसर्गिक आपत्ती असल्या तर राज्य सरकारने प्रामाणिकपणाने या अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे। सगळ्याच अडचणीवर समाधानकारक काम झालं असं मीही म्हणणार नाही, याहीपेक्षा चांगली कामगिरी आम्ही करू शकलो असतो। कोणत्या क्षेत्रात अजून चांगली झाली? उदाहरणार्थ मी आपल्याला सांगू शकेन, आमच्या पाटबंधारे योजना आहेत, विजेची टंचाई आहे, ह्या 2 महत्त्वाच्या अडचणी आमच्या पुढे आहेतच। पण या 2 महत्त्वपूर्ण प्रश्नासाठी मागल्या 4 वर्षामध्ये लोकशाही आघाडीच्या सरकारने काय केलं हे जर आपण बारकाईने बघितलं तर राज्याच्या इतिहासामध्ये कधीही झाला नव्हता एवढा खर्च पाटबंधारे योजनांच्यावर केला गेलाय। 1150 TMC पाणी महाराष्ट्रामध्ये अडवलं गेले। इथे एक असा प्रश्न आहे की निवडणुकाला सामोरं जाताना तुमच्यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षामध्ये एक मोठी समस्या दिसते, ती म्हणजे तुमच्या पक्षामध्ये अनेक नेते आहेत आणि बरेचसे सरंजामदार धनदांडगे नेते आहेत, आणि तुम्ही त्या मानाने कोणत्याही प्रकारची अशी सरंजामदारी पार्श्वभूमी नाही, कोणत्याही प्रकारे बँकांवर कारखान्यांवर म्हणजे असे जाळंचं जाळं उभं करून त्यातनं आर्थिक आणि उत्पन्न होऊन लोकांना आपल्या मिंध करता येईल अशी कोणतीही रचना तुमच्यापाशी नाही। तुम्हाला स्वतःला आपल्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवत असताना या पक्षांतर्गत सरंजामदारीचा कितपत त्रास होईल असं वाटतं? मी एक तर सरंजामदार नाही आणि ना माझ्याकडे मोठ्या शिक्षण संस्था
ना कारखाने, ना अन्य संस्था नाहीत. हेच तर माझं भांडवल आहे. लोकशाहीमध्ये लोक हे भांडवल असलं पाहिजे. आज आमच्या पक्षाला जे यश मिळेल त्याची जी काही प्रमुख कारणं आहेत ती कारणं जर आपण बघितली तर कोणत्याही पक्षाला एक विश्वासार्ह नेतृत्व असावं लागतं. आज चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या महाराष्ट्राला आपलं वाटेल असं एकमेव पवारसाहेबांच्यासारखं नेतृत्व फक्त माझ्या पक्षाकडे आहे. अन्य पक्षाची स्थिती जर आपण बघितली तर आज पक्षांतर्गत वादांनी सगळे पक्ष पोखरले गेलेले आहेत. कुठं नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा आड येतील तर अन्य संघर्ष आपण रोजच वर्तमानपत्रामध्ये वाचतोय. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याला अपवाद आहे. पक्षाचा स्वतःचा कार्यक्रम असावा लागतो, नेता असावा लागतो आणि कार्यकर्त्यांचं जाळं असावं लागतं. आज जर महाराष्ट्राकडे बघितलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक दिग्गज हे राष्ट्रवादीचे आहेत. सहकार क्षेत्रावर पूर्णपणे प्रभुत्व हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जिल्हा परिषद अध्यक्ष, सर्वाधिक पंचायत समित्यांचे सभापती, सर्वाधिक नगराध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. ज्या पक्षाजवळ कार्यकर्त्यांचं जाळं आहे, ज्या पक्षाला स्वतःचा म्हणून एक कार्यक्रम आहे, ज्या पक्षांनी सामाजिक परिवर्तनाच्या भूमिका सातत्य ठेवून स्वीकारलेल्या आहेत आणि ज्या पक्षाजवळ आदरणीय पवारसाहेबांच्यासारखं नेतृत्व आहे, तो पक्ष उद्याच्या निवडणुकीमध्ये बाजी मारेल हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही. पण तुमच्या नेतृत्वाखाली म्हणजे पवार साहेबांचं नेतृत्व हे राष्ट्रीय नेतृत्व आहे. आपण मान्य केलं एकदा की राज्यामध्ये निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस कोणाच्या शेवटी निवडणुकामध्ये फेस महत्वाचा असतं. तर आर पाटील हे असा चेहरा आहे की ज्या चेहऱ्याच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुका लढवल्या जाणार हे तर निश्चित आहे. पण त्याच वेळेला तुमच्याच पक्षातले बलदंड नेते, बाहुबली नेते तुम्हाला उघड आणि छुपा असा विरोध करून तुमचं नेतृत्व कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असतात असं स्पष्ट दिसून येतं अनेकदा. मी उदाहरणं आता देत नाही, पण ह्या गोष्टीमुळे पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच मार पडेल असं नाही वाटत तुम्हाला? मला तसं बिलकुल वाटत नाही. याचं कारण महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेची नोंद आदरणीय साहेबांच्याकडून घेतली जाते. आणि मी प्रामाणिकपणाने सांगेन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एका चढीत एक अनेक दिग्गज नेते असले तरीसुद्धा आमच्यामध्ये मतभेद नाहीत. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एकसंघ आहे. पवारसाहेब सांगतील तीच आमच्यासाठी पूर्व असेल. उद्या कोणाच्याही नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या तर पवारसाहेब निवडून आलेले आमदार हेच पुढचे सगळे निर्णय घेणार असल्यामुळं वाद करून आमच्या पक्षामध्ये उपयोग नाही हे आमच्या पक्षामधल्या सगळ्या दिग्गजांना माहीत आहे. त्यामुळं आमच्यामध्ये एकमेकाला अडवण्याचा, एकमेकाचं नुकसान करण्याचा अन्य कुठल्याही पक्षापेक्षा कमी प्रकार हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असेल.